नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुमच्याकडे डोळे उघडून पाहत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीत तर तुमच्याकडून खूप मोठी चूक घडेल आणि स्वामी आशीर्वाद तुम्हाला मिळता मिळता तुम्ही तो स्वतःहून चुकवून द्याल. स्वामी आज तुमच्याकडे तुमचे दुःख, तुमच्या जीवनात येणारी संकटे, वाईट प्रसंग आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आले आहेत. स्वामी महाराज तुमच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी आणि तुम्ही ज्या गोष्टीची खूप दिवसापासून प्रार्थना करत होतात, जी गोष्ट मिळावी म्हणून तुम्ही कष्ट करत होतात, ती प्रार्थना स्वामींकडे आज पोहोचली आहे. ती मिळवून देण्यासाठी स्वामी तुमच्याकडे आले आहेत. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल, तुमचेही स्वामींवरती मनापासून प्रेम असेल, तुम्ही जर स्वामींना तुमची आई मानत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कारण की तुम्हाला एका लाईकमुळे खूप काही आशीर्वाद आणि चांगल्या गोष्टी मिळून जातात. कारण एखाद्याचे कल्याण करणे हे स्वामींनी सांगितलेला गुरुमार्ग आहे, ज्यातून तुम्ही जर इतरांना एक गोष्ट दिलात तर तुमच्यासाठी देव 1000 गोष्टी आनंदाच्या आणि सुखाच्या तयार करत असतो. परंतु तुमचा त्यासाठी विश्वास असायला हवा. तुमचे जर स्वामींवरती खूप प्रेम असेल, स्वामी जे काही तुमच्या जीवनाबद्दल निर्णय घेत आहेत त्याबद्दल जर तुम्ही सुखी आणि समाधानी असाल तर स्वामींना आज प्रार्थना करून सांगून द्या. तुमची प्रार्थना स्वामी आईपर्यंत नक्कीच पोहोचेल की हे स्वामीराया, मी तुझे बाळ आहे. माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील आणि माझ्याकडून कोणाचे मन दुखावले असेल तर मला नक्कीच क्षमा कर. माझ्याकडून या चुका पुढे घडू नये याची मला सद्बुद्धी दे आणि मला जितके इतरांच्या चेहऱ्यावरती हसू आणता येईल तितके आणण्याची माझ्यामध्ये ताकद दे आणि इतरांच्या सुखाचे कारण बनण्याची मला सद्बुद्धी दे. स्वामी आई, तुझ्या चरणाशी मला एकदा लीन करून तू स्वतः घे आणि माझे मन तुझ्या चरणाशी एकदा का लीन झाले तर मला तुझ्यापासून कधीही दूर करू नको. हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना तू अत्यंत अंतःकरणातून स्वीकार करावी ही माझी इच्छा आहे. स्वामी आई, मला माहिती आहे की तुला माझे खूप काही कल्याण करायचे आहे. मग तू माझी ही प्रार्थना नक्कीच ऐकणार आहेस आणि माझ्या प्रार्थनेचे उत्तर मला देणार आहेस. ही प्रार्थना तुम्ही आज स्वामी आईंना करून पहा. स्वामी तुमच्याकडे अगदी हसत मुखाने पाहत येतील आणि तुम्हाला तुमच्या संकटातून आणि वाईट गोष्टीतून बाहेर काढतील. पुढे स्वामी आई तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, जीवनात तुझ्यासोबत ज्या काही चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या आहेत, ज्या वाईट लोकांनी तुला त्रास दिला आहे त्यांच्याबद्दल तू विचार करत बसू नकोस. तू फक्त सत्कर्म करत राहा. तुझ्याबद्दल कोण काय विचार करत आहे आणि तुझ्यासोबत कोण कसे वागत आहे याची इच्छा आणि याबद्दल असणारा द्वेष तू निर्माण करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण ते त्यांच्या कर्मानुसार वागत आहेत. परंतु तू तुझे कर्म इतके वाईट ठेवू नकोस की तुझ्यामुळे एक पापाचा घडा भरला जाईल आणि तुझे पुढे येणारे जीवन आणि तुझ्या परिवाराचे जीवन हे तुझ्या पापामुळे नष्ट होऊन जाईल. स्वामींवरती विश्वास ठेव आणि फक्त स्वामी नामाचा आधार घेऊन पहा. तुमच्या जीवनात नक्कीच स्वामींचे आशीर्वाद आणि सुख समृद्धी यायला वेळ लागणार नाही. स्वामी आई म्हणतात की बाळा, प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक स्तरी कुठल्या ना गोष्टी, यश अपयश या गोष्टींना आपल्याला सामोरे हे जावेच लागते. परंतु प्रत्येकाला वाटते की आपल्याला दुःख नको, फक्त सुखच हवे. परंतु विचार करा, जर तुम्हाला देवाने फक्त सुखच दिले तर तुम्हाला दुःख याची गणना कशी कळेल आणि तुम्हाला जे सुख मिळत आहे त्याची किंमत कशी समजेल. जर जीवनात सुख अनुभवायचे असेल तर सर्वात पहिले दुःखाला जवळ करावेच लागेल, तरच तुम्हाला सुखाची गोडी आणि सुखाची किंमत राहील. नाहीतर
तुमच्यासाठी सर्व दिवस हे सारखेच राहतील, परंतु जर तुम्ही येणारे दुःख आणि येणारी संकटे स्वामींच्या साथीने स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी कितीही मोठ्या संकटाचा डोंगर हा काहीच त्रासदायक वाटणार नाही. स्वामींची जर तुम्हाला साथ असेल तर तुमच्या जीवनात असणारे दुःख हे तुम्हाला अगदी कापसाच्या थैलीसारखे वाटेल. सहन तर तुम्हाला करावेच लागेल, कारण तुमच्या पूर्वजन्माचे कर्म आणि पूर्वजन्माच्या कर्माचा भोग हे तुम्हाला इथेच समजावा आणि इथेच समजून घ्यावा लागतो. त्याचा त्रास आणि त्याचे भोग भोगल्याशिवाय देव तुम्हाला सोडत नाही. त्यामुळे सध्याच्या जीवनात आहोत तोपर्यंत तरी पुढच्या जीवनाची शिदोरी अशी बांधा की तुम्हाला या जन्माचे पुण्य पुढील जीवनामध्ये यशस्वी जीवन जगण्यास सहाय्य करेल. करताना कर्म असे करा की जितके काही तुम्ही कराल त्यापासून कोणाचे तरी मन नेहमी हसरे राहावे. कोणाच्या चेहऱ्यावर दुःख देऊन आनंदाश्रूच्या ऐवजी दुःख अश्रू घालू नका, कारण तुम्ही जे लोकांना देत असतात तेच तुम्हाला मिळत आहे. तुम्ही जशी वर्तणूक करतात तसेच देव तुमच्यासोबत वर्तणूक करत असतात. त्यामुळे जो त्रास तुम्ही पुढच्याला दिला आहे तोच त्रास स्वामी तुम्हाला न चुकता देणार आहेत हे विसरू नका. स्वामींकडे न्याय हा सर्व समान असतो. स्वामींकडे लहान मोठा श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही. त्यांच्याकडे सर्व भक्त हे त्यांच्या समान बाळासारखे आहेत. फक्त ते तुमचे शुद्ध अंतःकरण आणि तुम्ही जी भक्ती करत आहात त्या भक्तीच्या मागे असणारा तुमचा भाव यावर स्वामी तुमची पत ठरवतात आणि तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला तुमच्या कर्मानुसार देत असतात. त्यामुळे स्वामी तुमच्या प्रत्येक वेष्टीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशच देतील असे नाही. तुम्ही कर्म चांगले करत असाल, स्वामी मार्गात येत असाल, स्वामींचे नाही तर तुमचे फक्त ज्या देवावरती श्रद्धा आहे त्या देवावरती प्रेम करून जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर तुम्हाला करता करविता परमेश्वर हा तुमच्या वाईट कर्मापासून दूर नक्कीच ठेवेल आणि तुमच्या जीवनात यश, चांगले प्रसंग आणि सुख समृद्धी यायला वेळ लागणार नाही. फक्त गरज आहे ती तुम्हाला सद्मार्गात आणि अध्यात्मामध्ये येण्याची. तुम्ही एकदा अध्यात्म स्वीकार करून पहा. तुमच्या जीवनात स्वामींचे आगमन व्हायला वेळ लागणार नाही आणि स्वामींनी एकदा का तुमच्या जीवनात त्यांचे स्थान निर्माण केले तर ते तुम्हाला सोडून कधीही जाणार नाहीत. आणि तुमची जर तशी इच्छा असेल तर स्वामींना नक्कीच प्रार्थना करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.